SBP न्यूजमध्ये आपले स्वागत. डाळिंब उत्पादकांना दराने तारले. राज्यात अतिवृष्टी, सततचा पाऊस आणि नैसर्गिक आपत्तीमुळे मृगबहारातील डाळिंब बागांना फटका बसल्याने उत्पादन घटले. मात्र हंगामाच्या सुरुवातीपासून बाजारपेठेत आवक मर्यादित राहिल्याने डाळिंबाचा तुटवडा निर्माण झाला. चांगले दर मिळाल्याने यंदाचा डाळिंबाचा हंगाम उत्पादकांना दिलासादायक ठरला आहे. गतवर्षी ऐन बहारावेळी झालेला पाऊस आणि त्यानंतर आलेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका डाळिंब पिकाला बसला होता. त्यातच बदलत्या हवामानामुळे फुलगळ, कूज आणि बागांचे सेटिंग होण्यात अडथळे निर्माण झाले. या साऱ्या संकटामुळे यंदा डाळिंबाचे उत्पादन तब्बल 40% घटले. प्रतिकूल परिस्थितीतही शेतकऱ्यांनी बागांचे काटेकोर व्यवस्थापन करून उत्पादन टिकवण्याचा प्रयत्न केला. मात्र निसर्गाच्या आपत्तीमुळे डाळिंबाचा हंगाम काहीसा लांबणीवर पडला. तसेच डाळिंबाचे फळांचे वजन व दर्जाही कमी अधिक प्रमाणात राहिला. अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादन घटल्याने बाजारात डाळिंबाची आवक मंदावली. हंगामाच्या प्रारंभापासूनच बाजारपेठेत डाळिंबाची आवक कमी राहिली. त्यामुळे मागणी अधिक आणि पुरवठा कमी अशी स्थिती निर्माण झाली. परिणामी सुरुवातीपासूनच डाळिंबाला चांगले दर मिळू लागले. हंगामाच्या प्रारंभी प्रति किलो 100 ते 175 रुपये असा दर होता. नोव्हेंबरपासून मृगबहारातील डाळिंबाची विक्री सुरू झाली असून त्यानंतर दर टिकून राहिले. बाजारात मागणी कायम राहिल्याने आणि तुटवडा असल्याने डाळिंबाच्या दरात टप्प्याटप्प्याने वाढ झाली. जवळपास 1 महिन्यात सरासरी प्रति किलो 50 रुपयांनी दर वाढले. डिसेंबरमध्ये दर्जेदार डाळिंबाचे दर 175 ते 225 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले. या कालावधीत दर स्थिर राहिले. गेल्या 15 दिवसात पुन्हा एकदा डाळिंबाच्या दरात सरासरी 25 रुपयांनी वाढ झाली आहे. उत्पादन कमी असले तरी चांगले दर मिळाल्याने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हंगाम सुरू झाल्यापासून आतापर्यंत 3 वेळा दर वाढल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यंदाच्या मृगबहारातील डाळिंबाचा हंगाम आता आटोपला आहे. याच कालावधीत सामान्यतः गुजरात आणि राजस्थान या राज्यातील डाळिंब देशभरातील बाजारपेठेत येतात. मात्र गुजरातमध्ये झालेल्या नुकसानीमुळे आणि राजस्थानमध्येही उत्पादन कमी असल्याने या राज्यातून अपेक्षित आवक झाली नाही. त्यामुळे बाजारात दरात मंदी आली नाही आणि याचा थेट फायदा महाराष्ट्रातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना झाला. अतिवृष्टी आणि बदलत्या हवामानामुळे डाळिंबाचे उत्पादन घटले. बाजारात आवक कमी असल्याने दर चांगले मिळाले. काही काळ दर स्थिर होते तर नंतर वाढही झाली. डाळिंबाच्या वाढत्या दराने आम्हाला तारले आहे. विजय मरगळे, डाळिंब उत्पादक शेतकरी, तडवळे, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. SBP न्यूज मराठीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.